चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं 10वी पास झालेलं पोस्टामध्ये त्यांच्यासाठी भरपूर मोठी संधी निर्माण झालेली आहे. फक्त तुमचं शिक्षण इथे 10वी पास लागणार आहे मित्रांनो, आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूच्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे, कुठलीही एक्झाम नाही मित्रांनो. म्हणून ज्यांचं 10वी आहे त्यांनी ह्या सेवेचा संधीचा फायदा घ्यायचा आहे. काय क्रायटेरिया असणार आहे, नेमकं याला एज किती असणार आहे आणि कोण याला विद्यार्थी मित्र फॉर्म भरू शकतात मित्रांनो. भारतीय डाक विभागाची भरती आहे मित्रांनो. विमा प्रतिनिधी नेमणे आहे. ही भरती विशेषतः सोलापूरकरांसाठी आहे, पण कोणी अप्लाय करू शकतो, नो इश्यू. पात्रता काय असणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये लक्ष द्या. वयोमर्यादा याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो 18 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकीच्या गोष्टीला वयाची मर्यादा असते, पण इथे 18 पासून 50 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे मित्रांनो तुमची, अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त बोर्डांद्वारे 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे तुमचं फक्त आणि फक्त 10वी पास असाल तरी फॉर्म भरू शकता, एवढीच अट आहे. नोटिफिकेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सविस्तर डिटेल्स देतात, पण आपल्याला शॉर्ट करून 10वी पासच पाहिजे आहे फक्त. त्याच्यानंतर अनुभव रिक्वायरमेंट आहे का याच्यामध्ये, तर मित्रांनो इच्छुक उमेदवार विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, मार्केटिंग स्किल, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णता माहिती असणे अपेक्षित आहे. स्थानिक भाग म्हणजे जिथे तुमची भरती असणार आहे, होणार आहे, त्या ठिकाणचं तुम्हाला एक लँग्वेज माहिती असणं पाहिजे, थोडंफार एरिया माहित असणं पाहिजे, किंवा तुमचा एखादा मार्केटिंग मधला एक्सपिरियन्स जर असेल तर अतिशय बेस्ट, कारण विमा प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करायचं आहे. सो तुम्हाला ग्राउंड लेवलला जाऊन काम करायचं आहे मित्रांनो. बेरोजगार स्वयंरोजगार असणारी युवती, सेवानिवृत्त शिक्षक, कोणत्याही विमा कंपनीचे माजी विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, मंडळी कर्मचारी, माजी सैनिक इत्यादी व्यक्ती कोणीही कसाही असू द्या फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी केलेल्या विमा हप्त्याच्या रकमेवर टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे इन्सेंटिव्ह दिले जाणार. म्हणजे तुम्हाला पगारा व्यतिरिक्त इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे तिथं. शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला फक्त. आता मुलाखत कुठे होणार आहे आणि कोण घेणार आहे, तर ते सोलापूर विभागाचे जे अधिकारी असतील ते घेणार आहेत. आता कुठे कुठे होणार आहे, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ आणि सोलापूर शहर या 4 ठिकाणी होणार आहे. आता मुलाखतीचे ठिकाण, वेळ आणि त्याचं दिनांक सुद्धा सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला तयारीला वेळ मिळेल थोडाफार. मुलाखतीचं ठिकाण आहे नंबर 1 अक्कलकोट टपाल कार्यालय, तारीख आहे 5/1/2026, वेळ सकाळी 10 ते 4 वाजता फर्स्ट इंटरव्ह्यूचं तुमचं शेड्यूल आहे. बार्शी टपाल कार्यालय आहे 6/1/2026, 10 ते 4 या वेळेमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. मोहोळ टपाल कार्यालय आहे 7/1/2026 ला इंटरव्ह्यू आहे, 10 ते 4 या वेळेमध्ये. आणि विभागीय कार्यालय सोलापूर, प्रधान डाकघर सोलापूर की मेन भरती आहे तिथे 8/1/2026 ला 10 ते 4 या वेळेमध्ये तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पगार तुम्हाला अराउंड 24 आसपास मिळेल. परत इन्सेंटिव्ह मिळणार आहेत, आणि तुमचं शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे, आणि 18 ते 50 वयापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. संधी खूप मोठी चांगली आहे. जे विद्यार्थी मित्र बेरोजगार आहेत आणि ज्यांचं शिक्षण जास्त नाहीये किंवा काही हताश निराश झालेले आहेत, तर ज्यांना जॉब पाहिजे त्यांच्यासाठी सर्वोत्तम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा मित्रांनो, तुम्ही या प्रोसेसला लागा, जेणेकरून तुम्हाला ही नोकरी लगेच मिळणार आहे मित्रांनो. फक्त मुलाखत आहे, जास्त काहीच नाही मित्रांनो. म्हणून लगेच तयारी करा, लगेच जॉईन व्हा. मुलाखत द्या, निवड होऊ द्या आणि लगेच जॉईन, संपला विषय. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपले आसपासचे आजूबाजूचे विद्यार्थी असतील त्यांना त्या संधीचा फायदा घेता येईल मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. जय हिंद, बाय बाय, राम राम महाराष्ट्र.